नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे। तर काल देखील राज्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह गारपिटी सदृश पाऊस पडलेला आहे। पण पुढले 2 ते 3 दिवस महाराष्ट्रात कशा प्रकारचे वातावरण असणार आहे, कुठे पाऊस पडणार आहे, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। छोटीशीच अपडेट आहे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, आज राज्यात कोकण पट्टी आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच उद्या उत्तर महाराष्ट्र असेल किंवा कोकणाचा भाग असेल, त्याचबरोबर विदर्भामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सगळीकडे येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। या सर्व भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसंच तर हवामान विभागाने असं सांगितलं होतं की 9 तारखेनंतर पावसाचा जोर कमी होऊ शकतो आणि पुन्हा एकदा तापमान वाढू शकतं। पण सध्या जी काय हवामान विभागाने नवीन अंदाज दिलेला आहे त्यानुसार 10, 11, 12 तारखेपर्यंत अवकाळीचं सावट हे असंच असणार आहे। तसेच 10 तारखेला विदर्भामध्ये तसेच कोकणामध्ये या भागांना अलर्ट दिलेला आहे। या भागांमध्ये सुद्धा सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो। म्हणजेच आपण पुढील 3 ते 4 दिवसांचा अंदाज बघितला तर पुढचे 3 ते 4 दिवस महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळ्याच जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच मुंबई व उपनगर तसेच कोकणपट्टीचा भाग असेल, तसेच विदर्भाचा भाग असेल, उत्तर महाराष्ट्राचा पण संपूर्ण भाग असेल, या भागांना येलो अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे अवकाळी पाऊस पुढचे 2 ते 3 दिवस अवकाळी पावसाचं सावट हे महाराष्ट्रावर असणार आहे। तुमच्या भागामध्ये कशा प्रकारचे वातावरण आहे, तिथे काय परिस्थिती आहे, ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तसेच हवामान रिलेटेड अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।